हॅलो, मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत इथे एकदम फेमस मुंबईचा स्ट्रीट वडापाव। एकदम मस्त, अगदी झणझणीत, एकदम मस्त लाल चुटूक, एकदम छान, एकदम असा पाहिल्याच क्षणीच आपल्याला तोंडाला पाणी सुटणारा इथे आपण मुंबई स्ट्रीट वडापाव जो फेमस आहे तो आज आपण बनवणार आहोत व त्याचबरोबर त्याची लाल चटणी कशी तयार करायची आहे ते देखील आपण बघणार आहोत। लाल चटणी तर खूपच फेमस आहे, त्याचबरोबर आपण मस्तपैकी अशा मिरच्या देखील तळणार आहोत। बघा किती सुंदर कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। एकदम छान आणि मस्त असा प्लेन वडापाव आपला तयार झालेला आहे। त्याचबरोबर हाताने देखील आपण तेलामध्ये कसं सोडू शकतो ते देखील आपण बघणार आहोत। एकदम मस्त असं झणझणीत लाल चुटूक असं आपल्याला एकदम अशी छान अगदी खमंग चटणी तयार होणार आहे, ते देखील आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे एका खलबत्त्यामध्ये मी 10-12 पाकळ्या ज्या आहेत त्या लसणाच्या घेतलेल्या आहे। 1 इंच असं बारीक अद्रक घेतलेला आहे। त्यानंतर मी 10-12 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून, आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। बघा असा हा जो ठेचा आहे ना, हा मिक्सरमध्ये ग्राइंड करण्यापेक्षा जर असा वाटून घेतला ना तर ठेचाला खूपच सुंदर आणि छान अशी चव येते। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील ग्राइंड करू शकता। आता यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे व चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे आपला ठेचा व्यवस्थित असा छान असा वाटला जातो। आणि त्यानंतर मी इथे लिंबाचा रस जो आहे, अर्धा लिंबाचा रस हा पिळून घेतलेला आहे। याने टेस्ट खूप छान येते, एकदम अशी आंबट आणि मस्त अशी टेस्ट येते। तर तुम्ही देखील या पद्धतीने ठेचा तयार करून घ्या। आता आपल्याला हा व्यवस्थित छान असा वाटून घ्यायचा आहे, अगदी बारीक मस्तपैकी। एकदम बारीक पण वाटायचा नाही, अगदी ओबड धोबड, म्हणजे आपला खाताना एकदम दाताखाली आपल्याला ती मिरची किंवा असा लसूण आला पाहिजे। एकदम छान असा मस्तपैकी आपला जो आहे ठेचा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि असा जो आपण रगडून रगडून मस्तपैकी असा जो ठेचा तयार करतो ना, तर याची चवच खूप छान येते, टेस्ट खूप छान येते। आणि मिक्सरमध्ये कसं नुसतं असं कटिंग होतं, बारीक होतं, त्यामुळे त्याची एवढी टेस्ट लागत नाही। बघा आता इथं हा मी पूर्ण असा ठेचा जो आहे हा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता इथे मी बटाटे जे आहे हे आपल्याला आधीच बॉईल करून घ्यायचे आहे। मी 8-10 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। बटाटे आधीच बॉईल केल्यामुळे काय होतं, ते एकदम छान असे गार होतात, आणि आपल्याला गार झालेलेच बटाटे पाहिजे आहे, म्हणजे आता आपल्याला हे हाताने मस्तपैकी स्मॅश करता येतात। बघा, आणि गरम बटाट्याचं जर केलं आपण तर मग भाजी जी आपण तयार करतो, आतमधलं जे स्टफिंग तयार करणार आहोत ते अगदी त्याला पाणी सुटतं, त्यामुळे बटाटे हे गारच करून घ्यायचे आहे। बघा आता मी हाताने क्रश करून घेतलेला आहे। तुम्हाला कद्दूकस करायचं तर तुम्ही कद्दूकस देखील करू शकता। आता मी इथे गॅसवर एक पॅन घेतलेला आहे व त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे ऑइल घेतलेला आहे। ऑइल जास्त नाही घ्यायचं, कारण आपलं जे आतमधलं स्टफिंग आहे हे आपल्याला अगदी कोरडंच पाहिजे आहे। आता इथं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी 1 चमचा राई व 1 चमचा जिरं हे छान टाकून घेतलेलं आहे। हे छान तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये हिंगाची देखील फोडणी द्यायची आहे, व काही मी कढीपत्त्याचे पानं देखील याच्यामध्ये टाकलेले आहे। आता ते उडू नये म्हणून मग मी हे थोडंसं झाकून घेतलेलं होतं। हे छान मस्तपैकी असं मस्त खमंग असं परतवून घ्यायचं आहे। छान आता असं हे मस्तपैकी परतलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपण जो ठेचा तयार केलेला आहे हा पूर्णपणे यामध्ये टाकून मस्तपैकी छान असा परतवून घ्यायचा आहे। इतका परतवायचा की त्यामधला अगदी कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत, थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एकदम मस्तपैकी। मुंबईचा स्ट्रीट पाव वडा हा खूपच फेमस आहे, तर आपण नक्की आपल्याला ह्या पद्धतीने आपण नक्की करून बघू। एकदम सुंदर लागतो, छान लागतो, आणि टेस्ट पण खूप छान लागते। बघा बोलता बोलता आपला हा ठेचा जो आहे एकदम छान असा परतला गेला आहे। आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। इथे मी 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे। माझा चमचा हा छोटा आहे, आणि इथे 2 चमचे जे आहे ते धणे पूड घेतलेले आहे। आता हे पण छान मस्तपैकी आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं कोरडं कोरडं परतवून घ्यायचं आहे। यामध्ये मी प्रिझर्वेटिव्ह जे वाटाणे आहे स्वच्छ धुवून मी हे टाकलेले आहे। तुम्हाला जर वाटाणे आवडत असेल तर तुम्ही टाका, किंवा स्किप केले तरी चालणार आहे। आमच्याकडे घरच्यांना सगळ्यांना वाटाणा खूप आवडतो, त्यामुळे मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। शक्यतो असं वाटाणा टाकत नाही बटाटे वड्यांमध्ये, पण मग आम्हाला आवडतं म्हणून आम्ही टाकून घेतलेला आहे। तुम्हाला पण आवडत असेल तर टाका, खूप छान लागतो। आता यामध्ये छान परतवण्यासाठी मस्तपैकी आपल्याला ते यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। आपण ठेच्यात देखील मीठ घालून घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे वाटाणे एकदम मस्तपैकी असे छान शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित। बघा आता त्यामुळे मी एक वाफ काढून घेतलेली आहे, व वाटाणा पण देखील आपल्याला छान असा शिजलेला आहे। आता यामध्ये जे आपण
जे स्मॅश करून ठेवलेला बटाटा होता तो पूर्णपणे यामध्ये टाकायचा आहे व छान असा परतवून घ्यायचा आहे. आपल्याला ही भाजी तयार करून घ्यायची आहे. एकदम मस्त सगळीकडे आपल्याला हा जो मसाला आहे पूर्ण बटाट्यांना लागला गेला पाहिजे. अशा प्रकारे बघा आता आपली ही भाजी देखील मस्त अशी तयार झालेली आहे. एकदम खमंग आणि मस्त तयार झालेली आहे. एकदम छान, तिला छान असा चटका बसलेला आहे. एकदम मस्त. आता ही भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला ही एका प्लेटमध्ये म्हणजे इथे मी परातीमध्ये काढून घेत आहे आणि मस्तपैकी आपल्याला ही छान अशी गार करून घ्यायची आहे. गार केल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये बटाटे वडे तयार करायला घ्यायचे आहे. हे छान अगदी परातीमध्ये स्प्रेड करून ठेवायचे आहे आणि मस्तपैकी गार करायला ठेवायचे आहे. आता ही त्यावर मी कोथिंबीर ही जी आहे टाकून घेत आहे. कोथिंबीर मस्त अशी टाकून घेतली ना की चव खूपच छान येते. आता हे छान मिश्रण गार होत आहे तोपर्यंत आपण त्यावरचं जे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता इथे एका बाउलमध्ये मी 2 कप आणि वरती अगदी थोडंसं पुन्हा बेसन पीठ घेतलेलं आहे, कारण आपल्याला इथे लाल चटणी देखील तयार करायची आहे. वडापाव बरोबर जी चटणी आपण लाल चटणी खातो ती आपल्याला तयार करायची आहे. आता ह्या बेसन पिठामध्ये एकदम बारीक असं बेसन पीठ पाहिजे आहे आपल्याला. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि कलरसाठी आपल्याला इथे मी हळद घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला जर वाटलं ना तर इथे 2 टेबलस्पून तुम्ही तांदळाची पिठी जी आहे ती देखील घालू शकता, म्हणजे अगदी क्रंचीनेसपणा आणि कुरकुरीतपणा आपल्या वड्यांना येतो. पण माझ्याकडे नसल्यामुळे मी घातलेला नाही, तरी आपले वडे खूप सुंदर झालेले आहे. आता हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. म्हणजे एकदम जर पाणी घातलं ना तर मग त्या बेसनाच्या गुठळ्या तयार होतात व नंतर काढण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. बघा आपल्याला हे बॅटर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आहे. बघा व्यवस्थित बघा तुम्ही पाहू शकता अशी आपल्या हे बॅटरची कन्सिस्टन्सी आली पाहिजे. एकदम वरतून ओतल्यानंतर रिबन कन्सिस्टन्सी आली पाहिजे, म्हणजे आपले जे वडे आहेत ते व्यवस्थित छान अगदी कोटिंग व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. आता यामध्ये मी अगदी 1 चिमूट सोडा घालणार आहे. तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घाला किंवा स्किप केला तरी चालणार आहे. पण यामध्ये अगदी सोडा घातला ना की आपले वडे एकदम छान होतात. आता यामध्ये बघा आता हे बॅटर आपल्याला बाजून ठेवायचं आहे व आपले हे जे बटाट्याचं मिश्रण आहे व्यवस्थित आपली ही जी भाजी आहे छान गार झालेली आहे. तर यामध्ये आपण वडे तयार करायला घेऊया. तुम्हाला जर अगदी गोल ठेवायचे तर तुम्ही गोल पण करू शकता, पण मी हे फ्लॅट करणार आहे. तर गोल केल्यानंतर आपल्याला वरतून थोडेसे प्रेस करून हे फ्लॅट करून घ्यायचे आहे व अशा प्रकारे मी हे सगळेचे सगळे वडे तयार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि स्मूथ असे वडे तयार होत आहेत आपले. अजिबात कुठे क्रॅक वगैरे जात नाहीये, एकदम छान होत आहेत. आता अशा प्रकारे मी हे सगळेचे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात. आता एवढ्या याच्यामध्ये माझे 15 ते 16 जे वडे आहेत ते तयार झालेले आहेत. बघा आता हे सगळे आपण बाजूला ठेवूया. आता इथे मी कढई घेतली आहे व त्यामध्ये मस्तपैकी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आपल्याला जे लाल चटणी करायची आहे त्या लाल लसणाची जी चटणी तयार करायची आहे आपल्याला, त्याला हे लसूण मस्तपैकी असे छान तळून घ्यायचे आहे. बघा तुम्ही यावरचे जर छिलट नाही काढले तरी चालणार आहे, पण मी माझ्याकडे अगदी लसूण सोलून ठेवलेला होता म्हणून तो घेतला. आता यामध्ये वडापाव बरोबर जी झणझणीत मिरची अशी छान अगदी तळलेली जी आपल्याला आवडते ना ती याच्यामध्ये तळून घेणार आहे मी. स्वच्छ धुवून मस्त कोरड्या करून त्यामध्ये एक कट मारलेला आहे व छान अशा तळून घेतलेल्या आहे. वडापाव म्हटलं की मिरची ही आलीच पाहिजे. बघा आता ह्या सगळ्यावरती मी काढून घेणार आहे. आता इथे आपलं जे बॅटर तयार झालेले तुम्ही पाहू शकता. चमच्याने मी दाखवते आहे तुम्हाला. बघा जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही, एकदम रिबन कन्सिस्टन्सीवर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये एक एक वडा टाकून आपल्याला त्याला वरतून बेसन पीठ हे जे आहे आपलं बॅटर हे टाकून घ्यायचं आहे व त्याला कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता इथे मी कढईमध्ये मी जे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये माझे 4 तरी वडे छान असे तळले जातील, त्याच्यामुळे मी हे 4 वड्यांना असं छान मस्तपैकी असं कोटिंग करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं छान मस्तपैकी कोटिंग करून मी चमच्याने हे वडे जे आहे आपल्या तेलामध्येच सोडणार आहे. बघा एकदम छान आपल्याला जितकं पाहिजे म्हणजे वडा सोडून बाकीचं बॅटर हे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा अशा प्रकारे मी हे वडे जे आहे एकदम टाकून घेत आहे. एकदम छान आणि मस्त असे प्लेन वडे आपले तेलामध्ये सोडले जात आहे. पहा असे एक एक करून टाकत आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं बॅटर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. बघा किती छान आपले हे वडे तयार झालेले आहे. मस्त अगदी खमंग याच्यावर अगदी गॅस थोडासा जोरात करायचा, नंतर वडे टाकल्यानंतर मात्र मीडियम गॅसवर आपल्याला हे छान वडे तळून घ्यायचे आहे. बघा किती सुंदर मस्त झालेले आहे. आता हे पलटवून घ्यायचे आहे
आणि एकदम छान असा कलर तयार झाला, कलर आलेला आहे त्याला, पाहू शकता तुम्ही. आणि एकदम प्लेन आणि एकदम मस्त झालेले आहे वडे आपले. खूप सुंदर असा किचन मध्ये वास सुटलेला आहे बघा, एकदम छान अगदी. आता व्यवस्थित असे खरपूस आपल्याला हे, जास्त डार्क पण करायचे नाही, एकदम बदामी कलर वर आपल्याला हे वडे सगळे तळून घ्यायचे आहे. तर हे सगळे वडे तळून घेत आहे पहा. एकदम सुंदर आणि मस्त असा कलर आलेला आहे बघा. आता हे झाले आपले. मी एका प्लेटमध्ये हे सगळे काढून घेत आहे झाऱ्याने. पाणी अगदी तेल निथळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. अशाच प्रकारे मी दुसरे देखील दुसरी बॅच आहे ही पण तळून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे सगळे छान मस्तपैकी असे बॅच दुसरी तळून घ्यायची आहे आपल्याला. पहा एकदम छान असे झालेले आहे. आता मी तुम्हाला हाताने देखील दाखवते बघा. हाताने पण एकदम छान असे तेलात सोडले जातात. थोडी शेंडी येते त्यांना, पण हरकत नाही, पण एकदम छान होतात. बाकीचे उरलेले बॅटरचं मी हे चटणीसाठी हे तळून घेणार आहे त्यामध्ये तेलात टाकून. बघा आपले सगळे वडे एकदम छान तयार झालेले आहे. आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे बॅटरचे उरलेले जे आहे हे तळलेले जे आहेत अगदी बारीक बारीक जे भजे आहे ते घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तळलेला लसूण घालायचा आहे. व इथे मी अगदी तिखट घेणार आहे, लाल काश्मीरी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे आहे ते भाजलेले ते घेणार आहे. व ही चटणी अगदी मस्त मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. बघा किती सुंदर आणि खमंग झालेली आहे आपली ही चटणी. पहा एकदम मस्त झालेली आहे. आता ही आपला जो पाव आहे तो मध्ये कट करून त्यामध्ये ही चटणी टाकायची आहे आपल्याला बघा. आणि त्यामध्ये वडा टाकून ठेवून घ्यायचा आहे. व अशा प्रकारे हे वडापाव आपला हा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. व सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. चला तर मग बघा किती छान आपला हे वडा तयार झालेला आहे वडापाव. त्याबरोबर ज्या तळलेल्या मिरच्या आहे या देखील आपण घ्यायच्या आहे. एकदम सुंदर, अगदी एकदम पाहता क्षणी खाण्याची इच्छा होईल. तर एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने. तुम्हाला पण अगदी पहिल्यांदाच केल्यानंतर लगेच जमणारा हा वडा आहे. चला तर मला कमेंट करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया. धन्यवाद.